जर तुम्ही पुण्यात गणपती, गौरी, जन्माष्टमी किंवा राखीसाठी शॉपिंग करत असणार, तर हा मनीष मार्केटचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. बिकॉज इथे एकाच ठिकाणी फेस्टिवल डेकोरेशन पासून ज्वेलरी, क्लोथ्स आणि खूप काही मिळतं. तर आज आपण आलो आहे पुण्याच्या मनीष मार्केटमध्ये. जसं की तुम्हाला माहिती आहे आता सण सुरू झाले आहे आणि पुण्यातलं हे मनीष मार्केट असं आहे जिथे तुम्हाला सगळं काही अवेलेबल असेल. आता गणपती आहे, गणपती गौरी आहे, जन्माष्टमी आहे, हरतालिका आहे. सगळे सण सुरू झाले आहेत. तर सगळे शॉपिंग तुम्ही इथून करू शकता. सगळ्यात आधी मला दिसलं हे सुंदर गणपती मखर डेकोरेशन आणि प्राइस ऐकून तुम्ही सरप्राईज व्हाल. 1000 ते 1500 मध्ये इतके सुंदर डिझाईन्स अवेलेबल आहेत. हे बघा, कलर्स बघा, त्याचे पॅटर्न्स बघा, खूप ब्राईट आणि खूप सुंदर फेस्टिव्ह लुक देतं. हे तुम्ही कस्टमाइज पण करू शकता तुम्हाला जसं पाहिजे तसं. मी तुम्हाला एक सजेशन देईन. एंट्री केल्या-केल्या शॉपिंग कधीच करू नये. पहिले जायचं, एक्सप्लोर करायचं आणि जिथे तुम्हाला प्राइस तुम्हाला बरोबर वाटेल तिथे शॉपिंग करायची. तर लगेच घाई दिसल्या-दिसल्या नाही करायची, की मला हे घ्यायचंच आहे. कारण पुढे जाऊन तुम्हाला तीच वस्तू खूप कमी किमतीत मिळू शकते. पुढे गेल्यावर आणखी मला एक रॉ मटेरियलचं दुकान दिसलं आहे. हे बघा, असे तुम्हाला पॅटर्न्समध्ये मखर गणपतीचं डेकोरेशन म्हणजे अवेलेबल असेल. इथे तुम्हाला सुरुवात आहे 300 ते 500 पासून कमळ, मखर, गणपतीचं सिंहासन आणि खूप सारे ऑप्शन आहेत. प्लस तुम्ही चॉईस प्रमाणे कस्टमाइज आणि कलर सुद्धा करू शकता. तुम्हाला हे 700-800 पर्यंत मिळून जाते. नंतर पुढे गेल्यावर बॅकग्राऊंडसाठी जे फॅब्रिक लागतं, इथे खूप ऑप्शन होते. ₹50, ₹100, ₹150 पर मीटर पासून तिथे अवेलेबल होते. ग्लिटरी, प्लेन, मॅट फिनिश लिटरली खूप सुंदर कलर्स आणि व्हरायटी होते. हे एक असं स्टॉल लावलेलं आहे, असं प्रॉपर शॉप नाहीये. हे बघा, याच्याच बाजूला आहे जिथे आपण आता रॉ मटेरियलचं शॉप बघितलं त्याच्या समोर आहे. तर इथे पण तुम्हाला खूप मोठे ऑप्शन्स आहे. इथे पण तुम्ही खरेदी करू शकता. त्याच्याच बाजूला आणखीन एक सुंदर असं ब्युटिफुल आर्टिफिशियल फ्लॉवरचं एक मला स्टॉल आणि शॉप दिसलं. जे की ₹60, ₹70, ₹100 पर डझन पासून तिथे सुरुवात आहे आणि वेगवेगळे कलर्स आहेत, साइजेस आणि डिझाईन्स अवेलेबल आहे. हे गणपती डेकोरेशन, गौरी पूजा किंवा होम डेकोरेशनसाठी सुद्धा परफेक्ट आहेत. ही बघा, ह्याची साईज थोडी मोठी आहे, तर कदाचित हे ₹70 तुम्हाला डझन मिळेल. त्याच्या आधीची जी छोटी होती ती ₹60 मिळेल. तर असे भरपूर तुम्हाला ऑप्शन आहे. साईज प्रमाणे त्याची प्राइस वाढते. तर हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर तुम्हाला अशी ग्रीन लीव्हज वगैरे पण आहे. मनी प्लांट, आर्टिफिशियल हे पण तुम्ही डेकोरेट करू शकता. ₹150 ₹200 डझनने तुम्हाला हे मिळून जाईल. आणि मी एक गोष्ट नोटीस केली आहे, की ऑनलाईन ह्या गोष्टी महाग आहेत. तुम्ही आत्ताही फोन ठेवून तुम्ही हे सर्च करू शकता कुठल्याही ॲपला. तुम्हाला हे महागच पडेल. पण ऑफलाईन तुम्हाला हे खूप स्वस्त आहे. तर ऑफलाईन शॉपिंगची मजा पण थोडी वेगळी असते. तुम्ही खूप काही एक्सप्लोर करू शकता. तर मी सजेस्ट करेल, की केव्हाही शॉपिंग करत असाल, असं काही डेकोरेशनचं वगैरे करत असाल किंवा आता फेस्टिव्ह सीझन आहे याची शॉपिंग करत असाल, तर ऑफलाईनच करा. तर पुढे गेल्यावर आणखी एक गणपती डेकोरेशनमध्ये लागणारं ऑलमोस्ट छोटं-छोटं असं मटेरियल जे असतं ते इथे अवेलेबल होते. प्लस तिथे आता कृष्ण जयंती आहे, जन्माष्टमी आहे, तर त्यांचं जे साज शृंगार असतं, गळ्यातलं असेल, मुकुट असेल, तर याचा तुम्हाला पूर्ण सेट मिळतो तो 80-100 ला आणि फक्त जर तुम्ही मुकुट घेतला, तर तो तुम्हाला मिळेल ₹50 ला. आता येते जन्माष्टमी आणि कृष्ण जयंतीची शॉपिंग. छोट्या कृष्णा ड्रेसेस, ज्वेलरी, मुकुट, हार, इयरिंग, छोटी मूर्ती, पोस्टर्स 50 ते 80 पासून खूप क्यूट ऑप्शन्स आहे. असे मोठे-मोठे लॅम्प्स अवेलेबल आहे. याची प्राइस थोडी जास्त आहे. 1500 ते 1700 पर्यंत आय गेस आहे याचं पर पीस तो. पण ते डेकोरेशनमध्ये खूप छान यूज होतं आणि ते तुम्ही मल्टिपल टाईम यूज करू शकता. त्याच्यानंतर हे बघा, हे बाकी पण खूप ऑप्शन आहे. डेकोरेशनसाठी सुंदर लॅम्प्स टाइप पीसेस पण जे आहे ते तुम्हाला मी प्राइस सांगितलेलीच आहे. त्यानंतर वुडन डेकोरेशन आयडल सुद्धा खूप सुंदर-सुंदर आहे. हे तुम्ही कलरिंग करू शकता, कस्टमाइज करू शकता किंवा तुम्ही मागे लाइटिंग लावून पण फक्त शॅडो इफेक्ट देऊन पण डेकोरेशन करू शकता गणपतीमध्ये. ते पण तुम्हाला 500, 700, 800 पर्यंत मिळून जाते. पुढे जाऊन मला हे आसन दिसले. हे मला फार क्यूट आणि खूप छान वाटले कारण हे दिसायला पण खूप सुंदर दिसते. असं पीस वगैरे ठेवल्यापेक्षा खूप छान आहे. याची प्राइस तुम्हाला ₹100, ₹150, ₹80 अशी आहे. तर ते खूप दिसायला सुंदर दिसतं असं कमळाचं तिथे त्यांनी थोडंसं त्याला इफेक्ट देण्याचा प्रयत्न केला आहे. नॉर्मल क्लॉथ ठेवल्यापेक्षा हे किती छान वाटेल. आणि बघा तिथे कलर आणि पॅटर्न इतके इतके अवेलेबल होते मला खूप आवडले. हे ग्रीन आणि रेड किती सुंदर वाटते. याची प्राइस तुम्हाला होती ₹100. ₹100 मध्ये खूप सुंदर आहे. रियुजेबल आहे हे. हे तुम्ही यूज करू शकता तुमच्या पूजेमध्ये. त्यानंतर आता जन्माष्टमीसाठी तिथे पाळणे अवेलेबल होते. ह्याची जी प्राइस आहे ती आहे ₹250. तसे तुम्हाला 350 वगैरे पण सांगतात. जसं मी तुम्हाला बोलली, की पहिले एक्सप्लोर करा आणि मग खरेदी करा. तर माझं पण तसंच झालं. मला दिसलं पहिले
की ₹350 पण पुढे गेल्यावर मला ते ₹250लाच त्यांनी सांगितलं. तर हे खूप फॉलो करण्यासारख्या छोट्या-छोट्या गोष्टी असतात शॉपिंग करताना. आणि ऑब्व्हियसली राखी शॉपिंग कशी मिस होणार? मार्केटमध्ये सुंदर-सुंदर डिझाइनमध्ये भरपूर राखी कलेक्शन अवेलेबल आहे. राखीच्या प्राइसेस युजुअली त्याच असतात 10, 20, 50, 100 याच्यावर खूप असं काही एक्सपेन्सिव्ह नाही. मग तुम्ही सिल्व्हरमध्ये पण घेऊ शकता. आणि आता माझा एक सुपर इंटरेस्टिंग फाइंड. मला इथे फक्त 350 मध्ये रेडीमेड ट्रेंडी ब्लाउज दिसले. इतके सुंदर पॅटर्न डिझाइन अवेलेबल होते, की लिटरली मला सगळेच आवडले. तिथे प्रीमियम क्वालिटीमध्ये पण होते, जसे की हे ग्रीन ये ग्रीन खूप वाला जास्त कितने का है? चांगली क्वालिटी 700. 700 मध्ये. 700। ये व्हाइट ये खादी वाला ये कॉटन। ये ना हाँ 650 खादी कॉटन। पर बहुत सारे वैरायटी है ना। और ये दो 350 इसका और पूरा सब सेल 350 के है। सेल लगेगा ईच 30 अच्छा हो जाए ना यार और ये येलो 350 350 इसे ओनली फॉर 350 रुपीज। वाह मुझे कोई भी नहीं है 15 लगा मनीष मार्केटमध्ये ब्लाउज हब नावाने हे एक स्टॉल आहे. इथे तुम्हाला जसं मी प्राइस सांगितलं 300-350 पासून सुंदर-सुंदर ब्लाउजेस, रेडीमेड ब्लाउजेस अवेलेबल आहेत. तर तुम्ही इथून खरेदी करू शकता. पुढे गणपती डेकोरेशनसाठी केळीच्या झाडाची पेअर अराउंड 200 मध्ये पालखी आणि असे खूप सारे डेकोरेशन आयटम इथे अवेलेबल होते, जे की तुम्हाला 50-60 पासून पण सुरुवात आहे. तसंच नारळाचे झाडं पण अवेलेबल आहे. हे पण तुम्हाला 160-150 पर्यंत तुम्हाला मिळून जाईल. त्याचा जो पेअर आहे, हे पण छान वाटतं डेकोरेशनमध्ये यूज करायला. जसं कृष्ण जयंती आहे, त्यासाठी तुम्हाला क्यूट लिटिल ज्वेलरी सेट ₹50, ₹80 पासून अवेलेबल आहे. हे पण तुम्ही घेऊ शकता. तिथे छोटे-छोटे मण्यांचे हार सुद्धा अवेलेबल होते देवांसाठी आणि छोटे-छोटे तिथे चौरंग पण अवेलेबल होते. चौरंग होते ₹100 ला आणि हार होते ₹50 ला. त्यांच्याकडे हारची साईज लहान-मोठी पण अवेलेबल होती. तर ते साईजनुसार त्याची प्राइस डिपेंड करते. आणि समोर गेल्यावर मला एक तिथे ड्रेसेसचा स्टॉल दिसला. खूप सुंदर-सुंदर तिथे रेडीमेड ड्रेसेस अवेलेबल होते, जे की तुम्हाला 600 पासून सुरुवात होती. 600च्या आत पण तिथे होते. पण 600च्या वरचे जे होते त्याची क्वालिटी खूप जास्त प्रीमियम आणि फॅशनेबल होते सगळे. सुंदर डिझाईन्स होते आणि ट्रेंडी होते सगळे. त्यासोबतच मंगळसूत्र, सिल्व्हर आणि गोल्डन ज्वेलरीचेही खूप सुंदर ऑप्शन्स अवेलेबल होते. हे होते ₹100, ₹150 चे तुम्हाला कानातले आणि मंगळसूत्राचा सेट आणि असे लॉंगमध्ये पण ट्रेंडी आणि थोडे ट्रेडिशनलमध्ये अवेलेबल होते. आणि शेवटी मला हे ब्युटिफुल वुडन लोटस डेकोरेशन दिसलं, जे की तुम्ही गणपती डेकोरेशनमध्ये यूज करू शकता आणि त्यांनी जे लोटसमध्ये ठेवलं होतं ते तुम्ही डेकोरेशनसाठी यूज करू शकता. सो गर्ल्स, हा होता माझा मनीष मार्केट पुणे फेस्टिव्हल शॉपिंग एक्सप्लोरेशन. गणपती असो, गौरी जन्माष्टमी, राखी किंवा घराचं डेकोरेशन, इथे ऑप्शन्सची लिटरली कमी नाही. असेच व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा आणि ते बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर सेव्ह करा आणि तुमच्या शॉपिंग बडीला शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय. थँक यू फॉर वॉचिंग आणि हॅपी शॉपिंग.